ऐसर दरड कोसळलेली आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी रस्ता बंद आहे. तर या ठिकाणी ट्रॅफिक होण्याचे चान्सेस खूपच असत. आणि इकडून रस्ता जाता येतो साखरपा देवरुख मार्गे. तर आता बघ पूर्णच्या पूर्ण लेन बंद झाली आहे. सगळा पूर्ण रस्त्यावर येलेली आहे दरड. नमस्कार मंडळी, आपण आता असं हातखंब्यामध्ये आणि या भागामध्ये आपण माहिती घेणार आहोत हातखंबा ते संगमेश्वर या रस्त्याची. मागच्या भागामध्ये आपण माहिती घेतलेली लांजा ते हातखंबा, तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा जर बघितला नसेल तर. बाकी आता आपण या व्हिडिओमध्ये अपडेट घेतो हातखंब्यापासून संगमेश्वर पर्यंत. हे जे 2 पॅच असतात तर त्या ठिकाणी जास्त काम चालू असा. बाकी आमच्या सिंधुदुर्गातला रस्तो झालेलो हा. काय चालला बाबा तुझा? ह्याचा तुझ्या हातामुळे तो मिरर दिसला करतो मागचो. ओके सॉरी दादा, सॉरी दादा. त्याच्यामुळे ना मका पटकन या बाजू घेणार असते मी गाडी. ओके, हा पाठीमागे गाडी आहे किया वालो कोणतरी. तर हे 2 मेजर पॅच असत, त्याच ठिकाणी काम चालू असा. आणि त्याच्यानंतर चिपळूण असा, संगमेश्वर असा आणि पुढे माणगाव पासून म्हणजे लोणेरेपासून पुढे. तर या टप्प्यामध्ये काम चालू. तर त्याच्यामुळे आपण याच मेजर टप्प्यांचे तुमका A to Z अगदी किलोमीटर टू किलोमीटर तुमका अपडेट देतो. तर असे हे व्हिडिओ पुढचे बघत जावा. त्यासोबत असे नवीन अपडेटसाठी आपला सुवर्ण कोकण ब्लॉगवरचे सर्व व्हिडिओ बघा आणि आपला चॅनल देखील सबस्क्राईब करा. हातखंब्यापासून आपण आता पुढे येलो आणि या ठिकाणी 4 लेन झालेला रस्तो. इकडे CNG पंप खय रे दिसतो नाही ना काय आपल्या मध्ये एक होतो काहीतरी. हातखंब्याचे पंप पाठीमागे होते सगळे. गणपतीपुळे सरळ संगमेश्वर आणि सरळ मुंबई या पॅचचा पण काम झालं ऑलमोस्ट. पुढे आता येतो निवडी फाटो, तिकडनं आपल्या गणपतीपुळे जाऊसाठी जो रस्तो असा. इकडे या छोट्याशा ब्रिजचा काम चालू असल्यामुळे ह्या एक डायव्हर्जन पुढे आता बघूया. ओके, हा रस्तो की 4 लेन आता. होय 4 लेन. त्या अशा ना छोट्या छोट्या ठिकाणीच ना ट्रॅफिक होऊन सगळे ना पूर्ण पाठीमागे रांग लागतात. तारवेवाडी आणि डांगेवाडी. अरे या काय लगेच वाडी चेंज झाली की काय? की दोन्ही वाडींच्या सीमेवरच यांका बोर्ड लावून सांगितले. सीमा असते त्या वाडी होतो ना. आपण आता हिला निवडी फाट्याजवळ. आणि असं आराबाद प्रमाणे रस्तो खराब. सर हे पण आपल्या रस्तो किती वेळा असंच खराबच मिळालेलो ना. आपण एकदा गणपतीपुळे जात होतो तेव्हा बघितलं ना कसली अवस्था बेकार होती ती. तेव्हा तर पूर्ण गुहागर रत्नागिरी पाठचं पॅच तर फुलच बेकार होतो. गुहागर रत्नागिरी गाडी गेली. आणि असं तर ब्रिजचं काम अजून काय चालूच नाही केले. त्याच्यामुळे यांका अजून 3 वर्ष तरी काय टेन्शन नाही देतले. आता ऐसर अजून 1-2 वर्षांनी, ते पण कधी येतील तर आपण गॅरंटी नाही. पण जेव्हा सुरुवात करतील तेव्हापासून 3 वर्ष पकडून चला. या खड्ड्यातच राहायचं ऐसर. काय बिल्डिंगची कामं चालली आहेत काय कळत नाही. गणपतीपुळे इथून 31 किलोमीटर आहे जयगड किल्ला. तर आता या हातखंबा टू संगमेश्वर हे अंतर पण साधारण 31-32 किलोमीटर आहे. आणि त्याच्यासाठी पण आपल्याला 1 तासच दाखवता मस्त पैकी. आरामात डेगेन चला आहे की नाही. मारी डबली आपण तसेच. होय, कॅमेराच्या लेवलला पकडला तर गाडी अशी पूर्ण क्रॉस होता. आहे ना हमर वगैरे घेऊन येऊ कमी आहे की नाही तर JCB बल्लाळ देवची गाडी. बल्लाळ देवचं र जाणं पुढे पाती असत. पण त्या सस्पेन्शन चेक केलं ना आपण. ते पाती बघितली फक्त. लावून घ्या सस्पेन्शन त्या चांगला लावून घेऊ काय. असं पिलर उभं केलंय नाही रे. बघ सर्व असं पिलर उभं केलंय नाही. आश्चर्य आश्चर्य. हे आधीचे पिलर असत जे इसवी सन काळातले होते. त्याच्यावर मध्येच एक पिलर उभं केलंय नाही. वा, बघून समाधान वाटलं. खरोखर मनाक समाधान वाटला. स्वामी
निवळी फाट्याचा जो सर्व्हिस रोड आहे तो पूर्ण एंड झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण आता चांगल्या 4 लेन रस्त्याक लागलो. आणि इकडून आता बघूया ह्यो कुठपर्यंत आपल्याला चांगला रस्तो मिळतो. इथपर्यंत, फक्त इथपर्यंत. टोल बूथ 1 किलोमीटर अहेड. एकदम ते ना लब कसे बघ झप करून ठेवले खाली. आणि ह्यो बघा सर पाठ वाहता. अच्छा, पहिल्या पावसात मासे चढत असतले ना रे. मासे चढतात ना मासे. तुम्ही विचार करता, कारण एवढा पाण्यात आपल्या शेतात येतात ना, त्याच्यात वेळी मासे चढतात. तर हे सगळे वाळ्यातच जातात ना, काही नाही पण याच्यात मासे चढा का जावे. समजतं की क्रेटावाल्यांची एक दादागिरी सध्या वाढली आहे ना. टोल बूथ हातखंबा आणि संगमेश्वरच्या मधलो इकडे रस्तो करूच होतो ना रे. ओके, व्हायच्या मधल्या पॅचला काहीतरी खराब व्हायला होतो. आता याच्यात तुम्ही कॉन्क्रीट घातले नाही. एक MH08 वालो आणि एक MH47 वालो. तो कसं क्रेटा वाला बघ कसं चाललो होतो. आणि होय नाही करता वॅगनर वाला. काय पडला वाटलं मग काय पडताना. तो मान हलवता आणि आपण वळणा घेतो. आपण कंबार हलवतो, तो मान हलवतो फक्त. नाही म्हणता. अजून पुढे आलं. अजून संगमेश्वर काढूक लय वेळा. हैसर काहीतरी ना लँडस्लाइड झालेला रे. याच्यापेक्षा मोठा झालेला, एकदम पडलेला खाली. ते पुढे झाला असताना वाटता. रस्तो बघ कसं होतो. पुढे काढू नको गाडी. पुढे काढत नाही. होतो बघ कसं येतात बघ. तरी तो पण जेजारलोचा. बाईक वाल्यांचे तर खूप हालच आहेत या रस्त्याने येऊचे. म्हणजे हे मुंबईवरनं निघालेले ऐसे येपर्यंत खड्ड्यात हाल झाले असतले. पण मधलं प्यायचं त्यांना चांगलं मिळालंच असतं. इकडे पडतला सर्व या बघ. इकडे आत्ताच या बघ असं ह्या करता. आता रिटेनिंग वॉल अजून त्यांना ना इकडे पुढेपर्यंत घेऊ कवी. आणि तो नुसतो फक्त ना त्याची थिकनेस पण 1-1.5 फुटाची 1-1.5 फुटाची पण ना ती 1.25 फुटाची दिसता वरचो टॉप. अजून त्यांची ना थिकनेस वाढवू कवी त्यांका. कोकजे वठार या बघ कसला पडला आता व्हायचं बघ. मग त्याला 10 फुटाचे खिडकी आहे, 10 फुटाचे 2 फुटाचे रिटर्निंग वॉल. काय राहतो त्याच्यावर मध्ये रिटर्निंग वॉल बांधले नाहीत तरी कशा. बरोबर की नाही. पॉइंट आहे की नाही काय. पण बघ किती ठिकाणी इलेच बघ सगळी माती आणि दगड. काय राहतला रे. निवळी घाटात रस्तो झालेलो हा. पण तिकडची लेन बंद केल्याने आणि इकडे रिटेनिंग वॉलवर बघा सगळी माती साठलेली असा. आता अजून एकदा जोरात पाऊस पडलो की व्हायचा हात आपण खाली येताला इकडे त्या समाकट. म्हणूनच ती लेन कदाचित त्यांनी बंद करून ठेवली. त्याच्यासाठीच असते सर्व. बघ तरी ह्या बघ पुढे कसा आता दत्त मंदिर आहे इकडे. कोकजे वठार निवळी आणि इतर मोठे बघ कातळा असत. यावरचा येला तर ह्या काय राहतला रिटेनिंग वॉल हा. आत्ताच येला बघ सगळा खाली. या का उपयोग नाही तो शून्य उपयोग. तिकडनं सगळा भरलेला पूर्ण. आणि इकडून समोर ना मस्त आपल्या खाली व्ह्यू बघू मिळतात नदीचो. समोर तो धबधबा काय रे तो. होय तो बघ कसतो धबधबा होतो. वा 1 नंबर भारी ना. तू बघू नको. मी होय म्हणते. हा ऐसर पुढे पोलीस असतात. या खाली इला रे ऐसर सर्व्या ताज म्हणूनच बंद केले. आणि तर निवळी घाटा त्या ठिकाणी ऐसर दरड कोसळलेली आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी रस्ता बंद आहे. पोलीस वडापाव खातात. भूक लागली त्याच्यामुळे ती लेन बंद केल्याने.
निवळी घाट पार केल्यानंतर आता आपण देवरुखला जाणार रस्तो त्याच्या पुढे असतो आणि आपण चालतो बाव नदीच्या बाजूसून. तर इकडे ग्रेडर मारतात ह्याच्यामुळे जास्त का होणार नाही, फक्त जर वर चकल झालेला असता उंच चकल तर लेवल होता ना, खड्डे भरतात ना, रस्तो चांगला होता. पण वाय जरा थोडं मारूक व्हाय ना, कसं त्यांना दाखवचं ना बाबा काहीतरी आम्ही काहीतरी करतो. हो, विषय मुंबई गोवा हायवेवरचा धबधबा सर्वे वा. जर कोणी आंघोळ नाही केला असता तर तुम्ही आंघोळ करून आहे ना पुढचा प्रवास करू शकता. शो बघ हे पण हा धबधबा असं त्यांनी काहीतरी ना एक ना पर्यटनासाठी स्पॉट करू खयो. हे धबधबे बघ पुढचे हे कसे लाईनीत लागले ते बघ. आणि पावसात पण म्हणजे फुल यांचं काम चालू आहे. इकडे ते शाप चिखल करून घातले आणि इकडनं वरण सगळं डोंगरातनं पाणी येतात मारून लावणी लावायचे चिखल. हो, आणि आता लावणी लावली तरी पण नोव्हेंबर पर्यंत आरामात सर ना आपल्या भाताचं पीक गावा शकता. होतो रिट्स वालो कसं येतात तो त्या काय वाटतं मी गावच्या कोपऱ्यात न फिरतोय आणि त्याची गाडी काहीतरी मोठी एकदम 4x4 वाली आहे. कसं डोंगर फोडले आणि त्या डोंगरात तर सगळा पाणी येतं आणि पूर्ण चिखल भरतात नुसते. हा, थोड्या वेळात जरा इलो रे चांगलो रस्तो सर्व. ह्यो मकटा गणपती मंदिरच्या अलीकडे पर्यंत असा रे की मध्ये काम चालू होतं. ह्यो अजून गेला नाही ना, त्यांचा तो प्लांट केलो नाही ना कॉन्क्रीटचा. तिकडे पण रस्तो खराब होतो मागच्या वेळी ना, ते झालेलो होतो. हा सगळं बघ डोंगर जर फोडल्याने ना तर सगळा येतात नुसता खाली. जोपर्यंत सर रिटेनिंग वॉल किंवा काहीतरी ठोस उपाययोजना करत नाही तोपर्यंत असंच पडत राहू त्याला. आणि इकडे भराव केल्याने अरे त्याच्यामुळे अक्कड जो भराव जो वावण गेलो तर अक्कड चला पोहोचला. बाबा तू आमच्या लेन मध्ये येईल आमका काय लाईट मारत पाठचं ओव्हरटेक मारता. हा बरोबर म्हणा त्या बाजूनच चालवता क्रेटावालो. क्रेटावाले बाबा त्यांचा नाद नाही करायचं. अतिशय क्रेटावाले असतात सगळेच नाही. हा सगळेच नाही, जास्त वर जास्त ते असतात. वॅगनर वाले पण काही कमी नाही. ते पण चाले जायचं जागा मिळत यायचं घुसडीत बसते. बरं वाटलं रे जरा या रस्त्यात. मग आजपासून सगळे नुसते खड्डेच बघतो, चिखल आणि खड्डे. कसला पाणी ओढायला बघ. आईना हो आईना आपल्याच सरळ जावचा तेव्हा तिकडनं जाते आडिया गोंडात जातात. हो आपण उभ्या गोंडात. पावसानं जरा थोडं व्यवस्थित केलं ना, आज जरा दम धरल्या ना. वाव नदीत पाणी एकदम खतरनाकच इलेला पूर्ण. एकदम दुधाची चाय भारी वाटतं ना, कडक स्पेशल चाय स्पेशल. तो गाऊया सर्व्या किटलीत भरून घेऊया. दुपारी चायचे 10 रुपये वाचतले. ह्या कसला सर्वात तोडल्याने आता बघ बेकार तोडल्याने. आणि ह्या कमीत कमी 5 वर्ष तरी पडत राहू त्याला. खाली होय ते दगड दिसतात पण वरची पूर्ण माती आहे. आणि एकदा पडलं की कमी निमी नाही, एक लेन काय 2 लेन पूर्ण ते घेऊन जातील. आणि वरती झाडा पण आहेत आंब्याची. रिस्की आहे इकडे रे कारभार. कसा फोडल्याने आणि कशा फोडून असाच ठेवल्याने त्या कळत नाही. एसटी वाला फॉर्च्युनर वाला थांब जरा धीर धर. MH07 वालोचा नंबर पण काहीतरी 2222 काहीतरी वाटता. पैसा सुरुंग लावल्याने होतं ना रे सर्व. हो पाठीमागे आपल्याला थांबवल्याने होता. आणि मोठे डोंगरच्या डोंगर यायचं फोडून घातल्याने मोठे पोकल्या. किती मोठं ढिगारा होतो बघ. इकडे मकटाना सर्व रानपाट धबधबा असं वाटतं माका.
तिकडच्या लेन कॉन्क्रीट असतो झालेलो अरे. तो पण सर्व धबधबो गेलो रानपाट धबधबो मगाशीच आपण बोलत होतो. आणि तिकडूनच आपलं कोकण रेल्वेची लाईन जाता. रेल्वे लाईन एक नंबर मस्तच दिसता. हा म्हणजे आपल्या मुंबई गोवा हायवे वरून पण रानपाट धबधबा बघूक मिळता. तिकडे क्रॅक गेले होते काय रे रस्त्यात? बघलाय नाही रे, लक्ष नाही. पाठीमागे असं वाटलं मागा की रस्त्यात क्रॅक गेलेत कारण तो भरावाचा पोर्शन आहे. नदीच्या बाजूक भराव टाकून भराव टाकून तो रस्तो बनवलेलो आहे तिकडे आणि इकडच्या साईडची कटिंग केल्यानी आहे. पण पाण्याची मात्र काही सोय केल्यानी नाही. बघा MH07 वाला. अरे हे नवीनच गाडी आहे 22 शाप अवतार करून आणल्या ना आपली तशी दिसतली. हो आता तिचा अवतार बघू. पावसात अवतारच दिसता मना गाडीत. पण बरं आहे तरी झालो 4 लेन आपण ना. मग ह्या पण काम खूप वर्ष चालू होता सर. आता तिकडचं चालू केलं नी. आंबेड गावात इलो हैसर रस्तो सिंगल लेन वर येत होतो. आता वाईच काम केलं नाही हैसर. पण हैसर थोडी लेवल चांगली वाटली मला. हो अगोदर बघ आपण तिकडनं इलो ना की तो रस्तो एकदम पूर्ण खड्ड्यात होतो. MH01 Ertiga या आधी काम झाला. असं व्हायचं जर केल्याने तरी पण माझ्या मते वर्षभरात हो गोव्या पूर्ण. तरी पण का होत नाही काय कळत नाही. आता काम पूर्ण करतातच ना. आता चालू केल्यानंतर ही कामं 2 वर्षात तरी झाली आहेत ना सर्व. आणि एवढा मेजर काय सायन्स आहे याच्यात. फक्त काय पावसाच्या दिवसात काम थोडंसं स्लो होता. पण बाकीच्या दिवसात तुम्ही काही स्पीड मेंटेन करू शकता. एवढी वर्दळ पण अशी म्हणावी तेवढी नसता गाडी. तो लाईट कसा मारायचा. ढकलो एवन गँग होती रे. नदी पाणी कसला येईल. अरे तो ब्रिज फक्त तेवढंच राहुलो. वेधशाळेन मेसेज पाठवलाय ना 3 तासात मुसळधार पाऊस. होतेच आता गाडी घेऊ कवी सर्व XUV आणि मग असा खड्ड्यात नाही आपल्या टेन्शन नाही. हॅरियर पण चालत माका. कोणाची किडनी विकूया ते काही चार देता का या गाडीच्या बदले? नको माका हेच माझीच गाडी होई माका. नको इसके बदले में कुछ नहीं चाहिए. दुसरी गाडी झाला तरी नवीन घेऊ. सर्व आता बघ पूर्णच्या पूर्ण लेन बंद झाली आहे. सगळा पूर्ण रस्त्यावर येलेली आहे दरड. आणि असाच पाठीमागे होत त्याला जास्त आम्ही सांगतो. हो खूप वाईट परिस्थिती आहे. म्हणजे रस्तो झालो तरी पण 7-8 ते 10 वर्ष तरी हे प्रॉब्लेम फेस करूचे लागणार. दोन्ही पण सेम गाडी आहेत काय रे ना. ही 300 आणि ही 700. कसं टोण्यावर जाऊन बसलो होतो. एवढी मशिनरी हैसर उभी असा पावसात. जास्त पावसामुळे माकडता थोडी मशिनरी आराम करत असते तिथे. सगळीच मशिनरी फुल फोर्स मध्ये काम करून मिळत ना. डंपर वगैरे सगळे उभे करून ठेवलेले आहेत. आणि पुन्हा एकदा आपलं चांगलं रस्तो लागलो. की पावसाने काय विश्रांती अजिबात घेतल्या नाही. तरी पण आपण निघालो. कारण जर आपण थांबलो असतो तर महत्वाचे म्हणजे आता निदान 8 दिवस आधी तरी अपडेट येऊ हवे.
तरच काहीतरी त्याचा फायदा होतो. एकदम अचानक देऊन कसा आपण प्लॅन करू शकतो. बरोबर ना सर्व. त्यासाठी म्हणून आम्ही आधी निघालो. आणि एवढे पण आपल्याकडचे सर्व्हिसेस फास्ट नाही आहेत की आता या ठिकाणी खड्डे पडले की जे एकदम रस्तो लगेच 8 दिवसात तुळतुळीत करतील. त्याच्यामुळे हा परिस्थिती तशी राहतली. शक्य नाही. हो. या रस्त्याने मागाटा न येलेला बरा रे सर्व. तो चाकरपाच मार्गे गेलेला चांगला. तो रस्तो कसा होतो बघू फक्त. तर पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण त्या पण रस्त्याचे तुमका अपडेट देऊ. पण आमचा वैयक्तिक मत या रस्त्याने येऊ नको संगमेश्वर पासून. आधी चांगलं होतो रस्तो. आपण लास्ट व्हिडिओ मध्ये अपडेट घेतलेले ते तेव्हा पाऊस नव्हतो ना. एकदम खूप वाईट. पाय पण दुखायला लागलो. हो प्लस दाबून ताच ना. तर आम्ही रेकमेंड करतो की या रस्त्याने चुकान पण येऊ नको. जे आपल्या सिंधुदुर्गात वगैरे जाणार असतील तर त्यांनी त्या गाडीचं टायर बघ. हो किती आतमध्ये गेलो तो. हो. आणि रस्त्यावर ना बघ नुसता पाणी वाहत. आता बेकार परिस्थिती आहे. कुरधोंडा मध्ये येलो. कुरधोंडा. आणि इकडे समोर आपल्या मुंबई गोवा हायवे, त्याच्या समोर कोकण रेल्वे आणि पाठीमागे मस्त असो धबधबो. वा खूप भारी सीन आहे. एक नंबर. कोकण रेल्वेचा ब्रिज दिसता आणि कसलो पाठीमागे एकदम धबधबो असा तुफान. आणि पाऊस पडल्यामुळे एकदम फुल फोर्स मध्ये पाणी वाहता. या ठिकाणाहून आमका एकदा तरी ना कोकण रेल्वे बघूची आहे. कधीतरी वेळ असता तेव्हा नक्की थांबतो. आमचा नेहमी सगळा प्लॅन असता घोड्यावर असता. काही नाही केलंस तर पुढच्या गोष्टी कव्हर होत नाही. हो एकदा असं ना निवांत थांबायचं. हो तापण पडलं तर क्लिअर केले नाही. पडान गेला परत धोंडे असत. हो या काळजीवर सेम ह्यो उत्तराखंड सारखो सीन आहे. हो भविष्यात काच होणार आहे. हा सगळ्यात रिस्की हायवे होणार आहे. हो कारण कसा येताना तर डायरेक्ट एकदम खाली येता ना रे. आता पडतात होता बघ. हो त्यांनी लेनच बंद केल्या नाही त्याच्यामुळे. म्हणजे 4 लेन करून पण या लेनने सर्व गाडी सुरू असत. मुळी ओव्हर ओझरखोल. ओझरखोल मध्ये ह्यो तो रस्तो सर्व आहे सर बघ. इकडं सिंगल लेन तो बोललेला आहे ना मगाशी. जुना ब्रिज. हा ओझरखोलच्या डायरेक्ट आहे ना 2 लेन वरून सिंगल लेन वर. खड्डो बघला. हो 2 बाजून टायर गेलो. काय नाही रे जायचा. अकडनच घालू साखरपा मार्गेत जाणं शहाणपण आहे. या रस्त्याने जाऊन उपयोग नाही. आम्ही वैयक्तिक रिकमेंड करतो. बाकी तुमची मर्जी. बाकी यांका म्हणजे या रोडला जे असणार त्यांना तर काय पर्यायच नाही म्हणा. लांजावाले वगैरे तिकडून जाऊ शकतात. नोयाकाकडे ब्रिज आहे मस्त पैकी. आणि पाणी तर फुल एकदम इला नदी का. वा एक नंबर. तर कधी जाऊयात आहे ना. आता खायची ट्रेन पाहुणे झालो. हो बघ कसलं चाललो आता. व्ही पॉड युट्यूब चॅनल आहे त्याचा. 1 तासाच्या अथक परिश्रमानंतर आपण पोचलो संगमेश्वर मध्ये. हॉटेल गणेश कृपा. तर इकडे पण जेवण आणि चांगला मिळतं. नाश्ता वगैरे असा बोलतात. आम्ही एकदा जेवण थांबलेलो आणि बाकी लाडू वगैरे घेऊन थांबलेलो. गणपतीच्या वेळेत तर सर गर्दीच असतं की चाट नुसतं. अगदी काय वेळेत लाडू वगैरे भेटत पण नाही एवढा वेटिंग मध्ये राहून. पण ऑर्डर्सचे पण हे असतात. आता खायच्या खड्ड्यात तर घालतलं की दोन खड्ड्यात गेलं. पर्याय नाही दुसरं. तर इकडे आता काम चालू होईत. पुढे ब्रिजचे
काम सुरू आहे, एकेरी वाहतूक सुरू असून ओव्हरटेक करू नये. तर ब्रिजच्या कामामुळे या ठिकाणी ट्रॅफिक होता, त्यामुळे इकडनं सांभाळून. तर मंडळी आपण आता पोचलो संगमेश्वर मध्ये आणि या ठिकाणी ब्रिजचा काम सुरू असा, त्यामुळे इकडे आपल्या ट्रॅफिक लागू शकता. मार्केट रोड असा 200 मीटर 20 किलोमीटर. तर या टप्प्यामध्ये आपण माहिती घेतली हातखंबा ते संगमेश्वर. तर हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये देखील पुढच्या टप्प्याचे आपण मुंबई गोवा हायवेचे अपडेट तुमका देणार असो. तर या ठिकाणी ट्रॅफिक होण्याचे चान्सेस खूपच असत आणि इकडून रस्ता जाता येतो साखरपा देवरुख मार्गे. तर आता बघूया गणपतीतच काय ती परिस्थिती आपल्या काळात. आणि दोन्ही ठिकाणी हे बघ पिलर्सचं काम चालू झाल्यामुळे आहे ना सिंगलच रस्तो हा दोन्ही ठिकाणाहून आहे ना, तर डबल गाडी पास होणारच नाही. कारण दोन्ही ठिकाणी जे पिलर्सचे कॅप असत तर ते इलेले असत. मित्रांनो दुपारचे 1 वाजल्यात आणि आपण पोचलो संगमेश्वर मध्ये. तर या टप्प्यामध्ये आपण हातखंबा ते संगमेश्वर या 30 ते 32 किलोमीटरच्या टप्प्याचे पूर्ण अपडेट घेतले. त्यामध्ये काही ठिकाणी काम सुरू होतं, काही ठिकाणी काम झालेला. पण वैयक्तिक आमचं मत की त्या रस्त्याने प्रवास करू नको. जर ते साखरपा रस्तो आता आम्ही कसो आतो येताना बघतलो, तर त्याच्यावरून आपण आता काय तो ठरवू शकतो की आपल्या कोणत्या रस्त्याने जाऊचा. पण जो रस्तो खूप बेकार आहे, म्हणजे झालेलो रस्तो हा तो चांगलो हाच, पण ज्या ठिकाणी डायव्हर्जन असत काम चालू आहे त्या ठिकाणी खड्डे एवढे खोल असत की गाडी एकदम पूर्ण जाता. आणि झालेलो त्याचं सुद्धा ते दरडी कोसळणे पूर्ण माती पडता. हो तो पण रिस्कीच असतो, तो पण रिस्कीचा. चांगलो झालेलो त्या रस्त्यात पण दरडी कोसळतात, त्यामुळे कठीण आहे. शक्यतो बेस्ट ऑप्शन आपलो साखरपा मार्ग आहे. त्या रस्त्यात खड्डे आहेत की नाही काय आयडिया नाही. तर ही व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आमका. ह्याच्या पुढच्या भागामध्ये आपण याच्या पुढच्या टप्प्याची माहिती घेणार आहोत, त्याच्यासाठी आपले पुढचे व्हिडिओ नक्की बघा. भेटू अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घेऊ.